हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. झाला का तुमचा चहा नाश्ता? कारण आज आहे संडे असल्यामुळं आज सगळ्यांचंच काम निवांत आहे. कारण माझं निवांत म्हटलं तुमचं पण निवांत आणणार आहे. माझी आंघोळ झाली, झाडून झाले, देवपूजा झाली आणि आत्ता मी जत्रा उठवली. उठा म्हटलं कारण आज त्यांना पण थोडं लवकर उठवले आणि मी पण उठले. आज कारण पण तसं आहे, कारण आहे माझ्या आज मोठ्या दादाचा आहे बड्डे आणि बड्डे पण संडेच्या दिवशीच आलेला आहे. त्यामुळे चला मैत्रिणी, मी आता लागलेले आहे नाश्ता करायला. मी आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे भजीपाव. कारण खूप दिवस झालं होतं खाल्लेलं, त्यामुळे विचारलं, त्यामुळे सगळेच हा म्हटले कर. मी आज बड्डे होता म्हणून गोड काहीतरी शिरा वगैरे करणार होते, पण मुलगा म्हणला नको आई भजीपावच कर. मग आता मी पूर्ण तयारी करून घेते. अगोदर मिरच्या वगैरे कट करून ठेवलेल्या आहेत आणि पीठ तोपर्यंत भिजतंय कांदा ते, म्हणून मी म्हटलं आता अगोदर चहा करून घेते. कारण सगळ्याच्या आंघोळ्या झाल्या होत्या, तर विचारलं चहा ठेव का, तर म्हणले अगोदर चहा ठेव आणि नंतर नाश्ता कर. मग मी आता इथं चहा ठेवलेला आहे, कारण आम्हाला थोडं आज बाहेर पण जायचं होतं आणि मैत्रिणी माझा थोडा चहा पण वरती गेला होता. मी अगोदर पूर्ण गॅस धुवून घेतला आणि मग चहा घेतला. हे आता चहा घेऊन झालेला आहे आमचा आणि आत्ता लागलेली आहे मी इथं भजी तळायला. म्हटलं पटकन करून घेऊ, म्हणजे मला बी अजून आवरायचं होतं जाण्यासाठी. आम्ही आज जाणार होतो थोडं बाहेर, त्याची शॉपिंग बी करणार होतो आणि दुसरं बी काम होतं. आता मी इथं ना भजी तळायला लागलेली आहे. छान वास सुटला होता, सगळे जवळ येऊन म्हणत होते छान वास येतोय, करपटकन. आणि पोरं येता जाता घेऊन खात पण होते. आता इथं माझ्या मिरच्या तळायला घेतल्या होत्या मी, भजे तळून झालते. भजी म्हटल्यावर मिरची तर आलीच पाहिजे. चला आता माझं करून झालेलं आहे, मी नाश्ता करून घेतो. आम्ही आता नाश्ता केल्याच्या नंतर थोडं बाहेर जाणार आहोत. पहा मैत्रिणी, आता मी आता तयार झालेली जाण्यासाठी. मैत्रिणी, आम्ही दिवसभर कुठे गेलो, काय खरेदी केली, मुलाला काय घेतलं, ह्याचा ना पार्ट 2 मध्ये येणार आहे. त्यामुळं मैत्रिणींना नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. चला आता आम्ही निघतो. बाय, भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.